तर आता आम्ही इथे चाललेलो आहे पायी पायी स्टॉपवर, बस स्टॉपवर. तर आम्ही चाललोय माहेरी, माझ्या माहेरी चाललोय वाणीला. तर एकच दिवस फक्त जाणार आहे, नंतर मग रिटर्न उद्या संध्याकाळी. कारण तुम्हाला माहिती वैभवला डब्बा करावा लागतो वगैरे, त्यांचं ऑफिस म्हणजे दवाखान्यात हॉस्पिटल जातात रोज. तर मग स्वयंपाकाचं वगैरे म्हणून मग म्हटलं जाऊ दे, एकच दिवस राहील, जाऊन येते. तर मस्त चहा वगैरे घेतला मम्मीकडे. पावसाचं वातावरण झालं आणि मम्मीचं अंजीरचं झाड आहे, खूप अंजीर येतात. असे जवळ टाकायला भरूनच मस्त सगळीकडून ना पुरण जातात ते निघून. बघ कशी, बघ मग बघ आजी कशी पुरणपोळी करते, एकदम भारी. पुरण खाय ना, हाय ना, दिले खायचं पुरण, खाऊन बघायचं. आणि मस्त जेवण झालं आणि आज पण थांबून घेतलं. आता उद्याच म्हटलं जाऊ नाशिकला. तर तेच तुम्हाला मी एक डिफरंट फुल दाखवते, ते पण लक्ष्मी फुल. तुम्ही कधी बघितलंय का लक्ष्मी फुल? तर ते रात्री 7 वाजता बरोबर उमलतं. तर तुम्हाला दाखवते. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता आम्ही इथे चाललेलो आहे पायी पायी स्टॉपवर, बस स्टॉपवर. तर आम्ही चाललोय माहेरी, माझ्या माहेरी चाललोय वाणीला. तर एकच दिवस फक्त जाणार आहे, नंतर मग रिटर्न उद्या संध्याकाळी. कारण तुम्हाला माहिती वैभवला डब्बा करावा लागतो वगैरे, त्यांचं ऑफिस म्हणजे दवाखान्यात हॉस्पिटल जातात रोज. तर मग स्वयंपाकाचं वगैरे म्हणून मग म्हटलं जाऊ दे, एकच दिवस राहील, जाऊन येते. मुलांना पण आज एक्सपिरियन्स 2-3 दिवस बसचा, बस किंवा मग ट्रॅक्स काहीतरी घेतली फर्स्ट टाइम ना बसमध्ये बसली. वणी स्टॉपवर आलेलो आहे आणि मस्त बस भेटली ती लक्झरी. आणि वियानंतर तर बसले होते मी आणि गुड्डी, उभं चालू नाशिक पासून. असं वातावरण बघू शकता वणीचं. चला आता रिक्षा बघतो, रिक्षाने जातो. काय बोलायचं कियारा आणि वणी स्टॉप. मला वाटतं हे गरम नाही आहे ना. मस्त बसले होते का तुम्ही? बसलो तुला भारी वाटत होता. ती मोठी खिडकी ना, थंड आहे ना. हा हवा, मला पण हाताला गार हवा लागत होती. भेटली की मागच्या वेळेस आलत होती जी लाल असते ना बस, ते खडखड खडखड. ही बस छान होती मस्त. आता रिक्षामध्ये बसतो, जातो. काय हे आमचं घर. आतंकवादी सकाळी सकाळी काय ते. तर मस्त चहा वगैरे घेतला मम्मीकडे. पावसाचं वातावरण झालं आणि मम्मीचं अंजीरचं झाड आहे, खूप अंजीर येतात इकडे. असं वातावरण असं इथे झाड बघू शकतो. मग दाखवते.
सीताफळाचं झाड, गवती चहा आहे इथे, कोटपड. हे कसलं आहे का धोत्राचं? काय ग महादेवाला ते धोत्रच ना. एवढी उगली ते बघ ना, किती कोरफड बघ ना, किती जाडी झाली. हे द्यायचंय मला पुदिना घेऊन लावून दे बरं का मस्त कुंड्यांमध्ये. कुंडीमध्ये लावून दे. इथे बघू शकता मस्त पुदिना. तरी कमी केलं मम्मीने, नाही तर खूप होता. हा ना, गवतीच्या खाली लावलं का तेव्हा छान येतात. हे कसलं आहे ग? हे बेलाचं हे महादेवाला वाटत. कधी आणलं होतं? खूप कधीच आणलं होतं बघ, किती मस्त झालं. हा ना, बेलाचं झाड आहे. तर हे बेलाचं झाड लावलेलं आहे बघू शकता. नाही तर असं विकत आणतो तिथं नाही का नाशिकला. आमच्याकडे शेतीशी महादेवाची. तर मम्मीने खास ना रोज मम्मी आणि पप्पा पूजा करतात रोज सकाळी, तर त्याच्या पिंडीवर वाहण्यासाठी मस्त बेलाचं झाड खास घेऊन आले. पप्पाने लावलं. मोठं आणलं तर छोटा आणलं? छोटा आणलं एवढंच. किती मोठं झालं मस्त बघ. हे अशी झाडं लावलं मस्त. किती छान पाणी. हा ना, अगं याला फळं पण येतात बरं का नंतर. गवती चहा इतकं छान झालाय. हा ना, चहा टाकायचा ना गवती चहा. आता ना आपल्या किती मस्त. अंजीर नाही का, अंजीर तरी आले बघ ग्रीन कलरचं. हे मोठं झाड होऊन गेलं बघ ते. हे पण ना शंकराला वाहतात. धोत्राचं झाड आहे हे सुद्धा शंकराला वाहतात. आपल्या हरतालिका आणि तेव्हा हा तेव्हा तिथं भरपूर येते बघ. तरी हे म्हणायचं झाड सुकून गेलं की नाही. आणि इकडे एक झाड होतं ते सुकून गेलं. कढीपत्ता, सगळे झाड लावले ग भारी मस्त. किती मस्त झालंय ना. इकडे भारी झालं. पुढे या साईडला ऊन येतं, सावली पण राहते ना. तुळशीचं मस्त आलेलं आहे. हे बघा हे पानाचं मी दिलेलं ते. ई मम्मीला ते हे पान नाही, हे कसलं आहे, काळी मिरीचं हे पान आणायचं होतं बस. हे शोचे काही झाडं हे टाके गुलाबाचे, कडुलिंबाचं पण लावलं मस्त. हे पण भारी झाले ना असे मोठे, तर इतकं छान सावली येईल मस्त. हे म्हणजे याच्यावर काही कुंड्या ठेवून द्यायच्या बघ इथे. तर तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते जी मी केलेली आहे कॉलेज टाइममध्ये. बघू शकता मी केलेली पेंटिंग कॉलेज टाइममध्ये. पिक्टोरियल आर्ट आहे हा. तर अशी पेंटिंग केलेली आहे. आणि ही मम्मीचा हॉल आहे बघू शकता. एकदम मस्त आवडलेले. कलर पण छान. मला कलर इतकं कॉम्बिनेशन आवडतं, ऑलिव्ह आणि काय पिस्ता कलरमध्ये. इतकं छान दिसतं ना. आणि हे गुड्डीने तुम्ही केले ना ग हे आर्ट. ह्या कलरने छान दिसतो ग. हा कलर पण मस्त दिसतो बघ. जास्त लाईट येते बघ ना मस्त. हा असं सोपा मस्त लाकडी. आणि ते कियारा. आणि ते आमचा फिश पॉट पण आहे खूप वर्षापूर्वीचा. फिश पण आहे बघू शकता. अशी मस्त शार्क. आणि बाहेर इतकं पावसाचं वातावरण झालेलं आहे. इतकं पडतोय ना. आणि मस्त झाड आहे मम्मीचे. उद्या दाखवेल मी तुम्हाला. बसा बसा खाली बस. ध्यान खाली बस. आधी जवळ बस. बस तिथं. किती लास्ट बंद करू का भात. तर इथे मस्त गुळाचा शिरा केलाय बघू शकता. हा हे बघ वरती. हा मस्त गुळाचा शिरा. दाखवून येतच ना पाणी पहिले. पाणी अजून असं मिक्स केलं त्या गुळाचं. कशात देऊ पाणी वरचा. हा
पिठाचं गव्हाच्या पिठाचं पक्षी करतात आटाचं नाही का मुगाचं डाळीचं हे नाही का पंजाबकडे दे यार ना म्हणे लय वाट झाले म्हणे दुसरं म्हणे अजून म्हणे आईला करायला माफी इतका हसून हसून म्हणे मी जर असं झालं तिखट झालं केला का मी सांगा म्हणून तर इथे मम्मीची झाडं बघू शकता मम्मीची गॅलरी अशी आणि हे पण मी दिलं होतं मॉन्स्टरला मस्त झालं लक्ष्मी कमळ इथं किती मोठं होऊन गेलं तर हा दुसरा दिवस तोच ब्लॉग कंटिन्यू करते मी कालचाच माहेरचा तर आज वैभवीतील संध्याकाळी आणि मम्मीची झाडं बघू शकता आणि आज मम्मी मस्त करते पुरणपोळी आमरसचा बेत आमरस म्हणजे मला आवडत नाही आंब्यावरून दुधावरूनच पोळी आवडते पण आज मस्त पुरणपोळ्या वगैरे करते मम्मी तेच तुमच्यासोबत थोडं शेअर केलं मी तेव्हा काय कसं पीठ वगैरे तयार केलं तर मसाला कुठून घेतला आता थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतेच चला बोलते नंतर दिवाळीच्या दिवशी थकली रशी कितीतरी आली बघ मस्त मला तर रशी भात आवडतं रशी भात हा ना भारी एक पोळी खाऊन रशी भात मस्त पावडर तोपर्यंत नंतर ते बनवते सुंठा आणि वेलची ना वेलची पावडर करून ठेवायची असे हा ना पटकन चहा पण बरं का चहामध्ये पण हे टाकलं ना थोडस चिमुडभर खूप भारी सुंठाचा चहा का ग झालं काय लागतं पुरणपोळी मग 2-3 पोळ्या खाऊनच आहे का भरूनच मस्त सगळीकडून ना पुरण जातं ते निघून बघ कशी बघ मग बघ आजी कशी पुरणपोळी करते एकदम भारी पुरण खाय ना हाय का आम्ही खायचं पुरण खाऊन बघायचं खायचं का तुला थांब थोडं खाऊन बघ बरं तिथं गोड आहे का एकदम बरोबर झालं जास्त गोड पण नाही जास्त हे पण नाही मस्त मीडियम खायचं खाऊन बघ थोडं थोडस घे ना गुळ कसं खाल्ला तू तसंच सेम गरम असेल बरं का ते हळू कशी पुरणपोळ्या करते आजी आई आई म्हणते ती आई हे बघायचं ना
ना असं करायचं पुरणपोळी ग. गाळून घेतलं पण तरी ना दगड दिसत नाही का आळबट राहिलं का असं. गुड्डीला काय लाव दोन एक नंतर लास्टच्या. बरं बघू गुड्डी कशी करते. तुम्हीच खायच्या म्हणते. नको मम्मीच्या खा. पीठ आले पण पप्पा बघ बरोबर. आता गरम गरम झालं का भांडी एका साईडला टाकते. मस्त जेवण करून घेऊ. एकदम मस्त. आधी पुरणपोळी. विहान पण आलं बघ ना. आलं बघ. नाही ना आता काय दाखवू मी. तो तिकडं बाहेर. गाडीचा आवाज नाही आला तुला. कोथिंबीर टाकून टाकले या बाय असं नाही का पीठच त्याला हे बघ पिहान ना. भूक लागली होती. हे रशी भात मस्त खायला. मस्त आहे ना. मस्त आहे एकदम. खाऊन पण तरी बोलतो. विहानला काही नाही काही द्या खात त्याला आवडतं का रे विहान. सगळं खायला बघ इकडं. काही पण म्हणा मी खाऊन टाकतो. मस्त बघ फुगली ना भारी. भात टाकून देऊ का मम्मी. दे ना टाकून. ते भाताचं पातेला तुमच्याकडे घे ना दुसरा तो हवा याच्यात टाकू का. थोडस टाका आणि अर्ध ना थोडस. हे बघ हे बघ. नाही कमी का रसची तयारी. केसर आंब्याची. केसर आंबे मस्त स्मेल येतो आंब्याचा ना. भारी फक्त जर काढून वास भारी. जर काढून त्याचा रस तयार असा. गोडी ना. हा ते नसतं नाही, थोडं ते आंबट आंबट. राहतं. हा आंबट लागतं. नीट चव नीट चव जेवढं खाय तेवढंच कोण खायला तेवढं तुम्ही दोघच खाणार. कोणाचं कर ना. बाकीचं कोणी नाव द्या. खाणेवाले हे. कापून घ्या एक देवाजवळ ठेवतो दीपा कापून घ्या. बाबा थोडं दूध टाक. मग पातळ ते घट्ट घट्ट कसं पोळी पुरायला पाहिजे. मग येणार ना हे नुसतं असंच खायला. पल्प झालंय ना हे. पल्प पल्प झालंय ते. अगं दूध टाक ना थोडं हे करून घे जमते. चमच्याने असं करता येईल ना. हा. एवढं. हा ना काढून घेते ना ते. वाटलं ते काय काढून घे पातळी. ते पातेल्या पण करून घे ना हा असं वरतून घे मग पातळ आणि कधी पदाई दूध. साय नको टाकू फक्त नाही साय नाही. पातळ येईल मस्त झाला. तर इथे मस्त मम्मीने बघू शकता पोळ्या केल्या. मस्त पुरणपोळ्या छानपैकी खरपूस. कियाराने फर्स्ट टाइम पोळी खाली ना पुरणपोळी. आवडली तुला आजीने केलेली पुरणपोळी खाल्ली का पोळी? ना रे वियाना आवडली ना. कुठे मस्त जेवण झालं नाही. आज पण थांबून घेतलं. आता उद्याच म्हटलं जाऊ नाशिकला. तर तेच तुम्हाला मी एक डिफरंट फुल दाखवते. ते पण लक्ष्मी फुल. तुम्ही कधी बघितले का लक्ष्मी फुल. तर ते रात्री 7 वाजता बरोबर उमलतं. तर तुम्हाला दाखवते. माझ्याकडे होतं माझं खराब होऊन गेलं. नंतर मम्मीकडे दिलेलं. मम्मीचं इतकं छान झालेलं आहे. तर तुम्हाला आज पहिल्यांदा माझ्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी फुल बघायला भेटेल. तर तुम्हाला दाखवते. इथे काय तुळस आहे आणि इथे आहे आपलं लक्ष्मी फुलाचं झाड. आणि हे 7 वाजताच उमलतात. तर हे आहे लक्ष्मी फूल. बघू शकता असं. त्याच्याने घरामध्ये सुख समृद्धी म्हणजे असं आर्थिकदृष्ट्या एकदम चांगलं असतं. असं आहे लक्ष्मी फुलाचं झाड. हे रात्रीच उमलतं आणि सकाळी कोंबजून जातं.
तरी बघू शकता रात्री 7 वाजता उमलतं हे फूल असं. म्हटलं चल तुम्हाला दाखवू. तर अशा काळ्या येतात त्याला. तर इथं आता नाशिकला जायला निघालो आणि मम्मीने इतका सारा लसूण दिलेला आहे. बाकीचं सामान याच्यात ते बाकीचं आणताय. आता मम्मी ते पण येत आहे. तर मम्मी ते पण आज येत आहे नाशिकला काम आहे त्यांचं. तर पप्पा आता त्यांना घ्यायला गेले 2 व्हीलरवर. इथं सोडला आम्हाला. आता मम्मी आणि गुडीला घ्यायला गेली. मग आता आम्ही एकत्र बसमध्ये जाणार नाशिकला. काल मम्मीला थोडीशी खरेदी पण करायची ना त्याच्यामुळे ती म्हटलं चला माझ्यासोबतच. आणि इथे एवढं सामान. आणि हे वणीचं बस स्टॉप आहे. तर तेच वणीहून आलो तेव्हा तुम्हाला दाखवलं सकाळचं. पण नंतर मग बाहेर गेलो तर मला शूट करायला जमलंच नाही. तर तेच आता संध्याकाळी आमचं जेवण झालं. मम्मीने त्यांना मस्त बस स्टॉपवर सोडलं आणि ते गेले वणीला. आणि तेच इथे मम्मीने काय काय दिलेलं आहे. लसूण भरपूर सारा दिला. तो पण गावरान लसूण. आणि ह्या काही वस्तू दिलेल्या आहे. म्हटलं चला उद्याच दाखवेल पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल काय काय आणलं ते. तर इथेच ब्लॉग संपवते कारण खूपच जमले थकले. आणि किचन पण मी पूर्ण आवरून दिलं. आणि डिशवॉशरला भांडे पण लावले. तर ब्लॉग इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. म्हणजे माझा पूर्ण माहेरचा ब्लॉग मी एकच कंटिन्यू केलेला आहे. तो बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओ इथे सेंड करते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.